नमस्कार मित्रांनो, मी निवृत्त मुख्याध्यापक PR हायस्कूल धरणगाव। आज मी AVM फिल्म्स अँड प्रोडक्शन या फेसबुक पेजवरून आपल्याशी आपली माणसं आपली चर्चा या कार्यक्रमांतर्गत बालकवींची कविता या विषयावर संवाद साधणार आहे। मित्रांनो, या फेसबुक पेजवर यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम लेखक, कवी, साहित्यिक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडलेले आहेत। केवळ आपल्या देशातच नाही तर देशाबाहेर देखील या फेसबुक पेजचे फॉलोअर्स आहेत। त्यामुळे या पेजवर येण्याची संधी मला आमचे सन्मित्र शिवाजी सर उज्जैनकर यांनी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। आणि मित्रांनो, आजचा हा जो विषय आहे बालकवींची कविता, तर या विषयावर बोलणं मी अशासाठी घेतलं की हा माझा आस्थेचा आणि आवडीचा विषय आहे। ते अशासाठी की मी ज्या धरणगाववरून बोलतोय हे धरणगाव म्हणजे बालकवींचं जन्मगाव आहे। बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 साली धरणगावात झाला। आणि बालकवींची जी कविता आहे ही कविता धरणगावातच फुलली। बालकवींनी निसर्गावर ज्या ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या त्या कवितांमधले स्थळ आजही धरणगावामध्ये आपण अनुभवू शकतो। बालकवींचा औदुंबर असो, त्या औदुंबराजवळून वाहणारा तो निळा झरा असो, किंवा त्या ठिकाणी असणारा काळा डोह असो, निसर्गाशी संवाद साधणारी त्यांची जी कविता आहे फुलराणी किंवा श्रावण मास, तर हा आनंद त्यांनी ज्या ठिकाणी अनुभवला ती दत्त टेकडी सुद्धा धरणगाव जवळच आहे। त्यांनी ज्या काही उदासीनतेने भरलेल्या कविता लिहिल्या, भिंत पडली कलथून खांब गेला, ही कविता त्यांनी इंग्रजांची वखार, उद्ध्वस्त झालेली वखार बघून त्यांना स्फुरली असावी असा संशोधकांचा दावा आहे। म्हणजे बालकवींच्या कवितेमध्ये जी जी स्थळं आलेली आहेत ती स्थळं आजही धरणगावात आहेत। त्यांचा जन्म ज्या घरात झाला ते घर आजही धरणगावामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे। आणि सर्व धरणगावकरांना, जिल्ह्यावासियांना किंवा संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा बालकवींच्या या धरणगावशी असणारा संबंध अधिक घट्ट झाला तो त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेस, म्हणजे 1990 साली बालकवींची जन्मशताब्दी धरणगावामध्ये शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर साजरी झाली। आणि हा योग जुळून आणण्याचं महत्वाचं असे निसर्ग कवी, रानकवी, पद्मश्री दादासाहेब नाधो महानोर यांनी हा योग जुळून आणला होता। आणि त्यांनीच धरणगाव मधील त्यांचं घर कोणतं आहे, औदुंबर कुठे आहे, तो वाहणारा झरा कुठे आहे, तो काळा डोह कुठे आहे, हे संपूर्ण माध्यमांना आणि रसिकांना शताब्दी महोत्सवाच्या वेळेस जगजाहीर केलं। आणि याच कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन आम्ही धरणगावामधले काही साहित्यिक मंडळी एकत्र येऊन बालकवींची स्मृती जपावी यासाठी
एक संस्था सुरू केली. त्या संस्थेचं नाव आहे साहित्य कला मंच. आणि जन्मशताब्दीच्या वेळेस सुरू झालेली ही संस्था आजपर्यंत सुरळीतपणे काम करत आहे. या संस्थेच्या मार्फत आम्ही बालकवींच्या स्मृतींना उजाळा देणे, बालकवींच्या कवितांचा प्रसार करणे, जास्तीत जास्त माहिती मिळवणे आणि महाराष्ट्रामधून जे जे साहित्य रसिक मराठी भाषेवर प्रेम करणारे धरणगावमध्ये येतात त्या सर्वांना आम्ही या संस्थेचे पदाधिकारी या सर्व निसर्ग स्थळांसोबत भेट घडवून आणतो. त्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र स्तरावरती बालकवींच्या नावाने 3 पुरस्कार देतो. यापैकी पहिला पुरस्कार हा आमच्या खानदेशस्तरीय पुरस्कार असतो, जो साहित्यामध्ये कवितेच्या क्षेत्रात चांगलं योगदान ज्यांचं असेल त्याला आम्ही देतो. त्याचप्रमाणे एक राज्यस्तरीय पुरस्कार आहे बालकवींचा, की जो संपूर्ण महाराष्ट्रातून कविता संग्रह मागवतो आणि त्यातल्या परीक्षक मंडळाने निवडलेल्या कविता संग्रहाला तो पुरस्कार दिला जातो. त्याचप्रमाणे साहित्याशीच संबंधित असणारे एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा हे या संस्थेच्या मार्फत घेतले जातात. आणि सगळ्यात आनंदाचा क्षण आमचा असा होता आतापर्यंत की आम्ही दरवर्षी 13 ऑगस्टला बालकवींच्या जयंतीच्या दिनी धरणगावातील सर्व विद्यार्थ्यांना गोळा करून बालकवींच्या औदुंबरजवळ घेऊन जायचो. आणि 13 ऑगस्ट त्यावेळेस नेमका श्रावण महिना असायचा. तर या श्रावण महिन्यामध्ये वरून पडणारा पाऊस, सर्वत्र पसरलेली हिरवळ, झोझो आणारा तो झरा आणि त्या झराच्या काठाशी उभा असणारा औदुंबर, या सगळ्यांचं दर्शन घडवत असताना औदुंबर कविता त्या ठिकाणी शिकवणं ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि सुखाची अशी ही पूर्ती होती. परंतु दुर्दैवाने 2 वर्षापूर्वी एका मोठ्या वादळामध्ये हा औदुंबर पडला की ज्याचं वय साधारण 250 वर्षाचा होता आणि त्यामुळे औदुंबर आज आपल्याला बघता येत नाही. परंतु त्या कवितेशी संबंधित इतर सर्व स्थळं मात्र आपल्याला आजही अनुभवता येतात. बालकवींचा जन्म ज्या घरात झाला, बालकवींचा जन्म या घरात होण्याचं कारणही असं आहे की बालकवींच्या ज्या आई होत्या त्यांचं माहेर धरणगाव होतं आणि त्यांचं मातूल गाव होतं. त्यामुळे या गावामध्ये त्या आलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते. त्यांच्या आईचं नाव गोदूबाई आणि वडिलांचं नाव बापूजी देवराम ठोंबरे. या दाम्पत्याचं बालकवी हे बाळ. आणि यांच्या घरामध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे आजी, आई, त्यांची बहीण यांना भक्तिगीतं गायची खूप गोडी होती, आवड होती. त्या गोडीतून, त्या आवडीतून बालकवींवरती बालपणी कवितेचा संस्कार झाला आणि त्या संस्कारातून बालकवींनी आपली कविता लिहिली. बालकवींचं एकूण साहित्य जर आपण बघितलं तर त्यांना जीवनकाल जो मिळाला म्हणजे बालकवींचा जन्म झाला 1890ला आणि त्यांचा मृत्यू झाला 1918 साली. म्हणजे त्यांना मिळालेला एकूण आयुष्य जर आपण विचार केला तर 28 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं. या 28 वर्षामध्ये त्यांनी 163 कविता, लेख, छोटे पत्र अशी साहित्य संपदा लिहून ठेवलेली आहे. यापैकी त्यांचे निसर्गाशी संबंधित असणारे 40 काव्य कविता या मराठी साहित्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या अप्रकाशित असं 120 कविता आहेत की ज्यांच्यावर त्यांच्या जीवनचरित्रामध्ये सखोल अशी माहिती आलेली आहे. तर बालकवींनी आपल्या कवितांमधून बालसुलभ भावना, निसर्गाचं सुंदर रूप, प्रेमाची अनुभूती, गूढ आणि गुज असं
संभ्रमाचं वातावरण तसंच सामाजिक बांधिलकी या घटकांचं दर्शन आपल्याला त्यांच्या कवितेमधून होतं. त्यांनी काही बालकथा सुद्धा लिहिलेल्या आहेत, काही टिपणं लिहिलेले आहेत, काही लेख लिहिलेले आहेत आणि त्यांचे इतर साहित्यिकांशी झालेले पत्रव्यवहारामध्ये एकूण 38 पत्र आहेत की ज्या पत्रांचा साहित्यिक अंगाने सुद्धा आपल्याला विचार करता येईल. मित्रांनो, बालकवी लहान असताना त्यांची एक मोठी बहीण होती आणि त्यांच्यापेक्षा लहान बहीण होती. तर या बहिणीसाठी तिला खेळवत असताना बालकवी स्वतःच गाणं रचायचे. म्हणजे बालकवींचा जो काव्य प्रवास आहे तो इथूनच सुरू झालेला आहे असं म्हटलं तर भाऊ होणार नाही. तर बालकवींची एक बालकविता मी तुम्हाला ऐकवतो, म्हणजे त्यातून तुम्हाला त्यांच्या शब्दांची जाण, लयबद्धता, त्याच्यातला शब्दप्रवाहीपणा, त्याच्यातली ध्वनी संगती ही किती प्रगल्भ आहे याची आपल्याला जाणीव होईल. अभ्यासक तर असं म्हणतात की आपण जी कविता लिहितो या कवितेमध्ये 3 गोष्टींना महत्व असतो. तो एक तर कवितेला अर्थ असला पाहिजे, दुसरं कवितेमध्ये नाद असला पाहिजे, लय असली पाहिजे आणि एक सुप्त असा ध्वनी कवितेमध्ये असतो तो असला पाहिजे. पण बालकवींच्या कविता जर आपण सगळ्या बघितल्या तर या कवितांमधून आपल्याला असं जाणवतं की बालकवींच्या कविता या निव्वळ नादासाठी नव्हत्या, तर बालकवींच्या कवितांमध्ये नाद आहे, अर्थ आहे आणि त्याचबरोबर ध्वनी आहे. असा त्रिवेणी संगम बालकवींच्या कवितांमधून आपल्याला दिसतो आणि त्याची झलक आपल्याला त्यांच्या बालपणी लिहिलेल्या काही छोट्या छोट्या बालकवितांमधून दिसून येते. तर त्यापैकी एक कविता मी तुम्हाला त्यांची बालकविता ऐकवतो जी त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी लिहिलेली आहे. या कवितेतून तुम्हाला त्यांचं शब्दांचं सामर्थ्य दिसेल. बालकवी म्हणतात, बोल बाई बोल ग, तुझ्या बोलाचं काय वाणू मोल ग, बोल बाई बोल ग, डोल बाई डोल ग, जाई जुईचे लाख फुल तोल ग, डोल बाई डोल ग, हास बाई हास ग, माझ्या अंगणी माणिकांची रास ग, हास बाई हास ग, नीज बाई नीज ग, गाई अंगाई काऊ चिऊ तुझ ग, नीज बाई नीज ग. मित्रांनो, बालकवींनी त्यांच्या बालपणात लिहिलेली ही कविता जर आज आपण विचार केला तर याच्यातला लढीवाळपणा आपल्याला खूप भावतो. आणि बहिणीसाठी लिहिताना सुद्धा शब्दांची श्रीमंती किती त्यांची आहे तुम्ही बघा की बहिणीला ते म्हणतात की माझ्या अंगणी माणिकांची रास ग, आणि बहिणीला निजवताना तिला अंगाई म्हणायला काऊ चिऊ तुझ्या जवळ आलेले आहेत. ही त्यांची कल्पनाशक्ती आपल्याला त्यांच्या बालमनातल्या कवितेची चुळक दाखवतात. बहिणीसाठी ही लिहिलेली कविता हे बालगीत आहे, परंतु त्यांचं एक बालगीत आणखी खूप प्रसिद्ध आहे जे पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आलेलं होतं. या बालगीताचं नाव आहे चिमणीचा घंटा. चिमणी रानात राहते, ती तिचा घरटा बनवलेला असतो आणि तो घरटा हरवतो, कुणीतरी पळवून नेतो आणि त्या चिमणीची जी ससे होलपट होते त्या घरट्याला शोधण्यासाठी त्याची ही कविता आहे. मी कविता तुम्हाला ऐकवतो अगोदर. चीव 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 रे तिकडे तू कोण रे, कावळे दादा माझा घरटा नेलास बाबा, नाही ग बाई चिमुताई तुझा घरटा कोण नेई, कपिला मावशी घरटे मोडून तू का जाशी, नाही ग बाई मोडीन कशी, मऊ गवत दिले तुशी, कोंबडी ताई माझा घरटा पाहिलाच बाई,
नाही ग बाई मुळी नाही तुझा माझा संबंध काही. आता बाई कुठे जाऊ कुठे राहू कुठे, आणि गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला. चिमणीला मग पोपट बोले, चिमणीला मग पोपट बोले, काग तुझे डोळे ओले. बाबा तुला कोणी नेला, चिमूताई माझ्या पिंजरा किती छान माझा सगळा शीण जाईल तुझा, जळो तुझा पिंजरा मेला. चिमणी म्हणते बघा, जळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नको मला, राहील मी घरट्या विना चिमणी उडून गेली राना. राहील मी घरट्या विना चिमणी उडून गेली राना. मित्रांनो, ही कविता बालकविता आहे. वरवर पाहिलं तर ही तुम्हाला, परंतु या कवितेतून बालकवींच्या निरीक्षण क्षमतेचं, त्याचबरोबर प्रत्येक प्राण्याचा स्वभाव ओळखण्याचं लक्षण आपल्याला या कवितेतून दिसतं. ही कविता आपल्याला चिमणीची दयनीय स्थिती दाखवते, चिमणीवर आलेल्या संकटाची स्थिती दाखवते. त्याचबरोबर आपल्याला ती कावळ्याशी भेटवते. हा कावळा असा आहे की तो चिमणीच्या प्रश्नाला उत्तर अशा पद्धतीने देतो की त्याच्यावरून आपल्याला त्याचा निर्विकारपणा दिसतो, म्हणजे त्याला चिमणीशी काही घेणं देणं नाही. कपिला मावशी म्हणजे गाय, तर या गायीच्या उत्तरातून गाय तिला काय म्हणते, नाही ग बाई मोडीन कशी मऊ गवत दिले तुशी. म्हणजे गायीच्या परोपकाराची वृत्ती याच्यातून दिसून येते. आणि त्याचबरोबर तिची संवेदनशीलता सुद्धा दिसते की मी कशी मोडेल तुझ्या घरटा, मीच तर तुला गवत दिलं. त्याचबरोबर आपल्याला कोंबडी दिसते. या कोंबडीमध्ये मात्र एक वेगळाच तुसडेपणा जाणवतो. ती उत्तर देताना कसं म्हणते बघा, नाही ग बाई मुळी नाही तुझा माझा संबंध नाही. म्हणजे तिने तिला मदत तर केलेली नाहीच आहे, परंतु आता संकट काळामध्ये ती तिला म्हणते की तुझा माझा काय संबंध, मी कशाला तुला काही माहिती देऊ, मी कशाला तुझ्याशी संवेदना दाखवू. तर हा तुसडेपणा ती दाखवते. आणि याच वेळेस मग मात्र तिला पोपट भेटतो. आता बघा, पोपटाकडे चिमूताई सांगत नाही की अरे बाबा काय झालं असं, पण पोपट तिला ऊन विचारतो आहे. पोपट काय म्हणतो तिला, चिमणीला मग पोपट बोले, काग तुझे डोळे ओले. पोपटच स्वतःहून संवाद साधतोय. तर का साधतो तो, तर त्या पोपटाला चिमणीला त्याची श्रीमंती दाखवायची आहे, त्याचा पिंजरा दाखवायचा आहे, त्या पिंजऱ्यातली फळं दाखवायची आहेत, त्या पिंजऱ्यातला झोका दाखवायचा आहे. तो तिला काय म्हणतो, चिवताई माझ्या पिंजऱ्यात येतेस बाई, पिंजरा किती छान माझा सगळा शीण जाईल तुझा. म्हणजे पोपटाची संवेदनशीलता आपल्याला या ठिकाणी दिसली की तो होऊन तिला सांगतोय की अगं तुला तुझा घरटा सापडत नाही ना, मग माझ्या पिंजऱ्यात येतेस काय, आणि माझा तर चंगळ आहे असं दाखवतोय. परंतु या संकटाच्या काळामध्ये सुद्धा चिमणी मात्र काय करते, तर ती तिचा स्वतःचा विवेक वापरते आणि ती काय म्हणते, तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नको मला, राहीन चिमणी उडून गेली राही. आमिष दाखवलं तिला, त्या आमिषाला चिमणी बळी पडली नाही. तिने उलट त्या पिंजऱ्याचं महत्व समजून घेतलं. पिंजरा म्हणजे काय आहे, तर पिंजरा हा पारतंत्र्याचं प्रतीक आहे. प्रतीक आहे पिंजरा. जर का ती पिंजऱ्यात गेली तर पोपटा चिमणीचा जीव तरी केवढा. स्वातंत्र्याच्या ध्येयाने त्या सोनेरी पिंजऱ्याला लाथाडतो. तिच्या त्या बोलण्यातूनच तिचा त्या पिंजऱ्याबद्दलचा तिटकारा आपल्याला दिसतो. काय म्हणतो, पिंजरा मेला त्याचे नाव नको मला, राहीन मी घरट्या विना चिमणी उडून गेली राना.
अरे बाबा, या अशा तुरुंग खाण्यापेक्षा मी घरट्या परंतु तुझ्या पिंजऱ्यामध्ये मी येणार नाही. तर ही छोटीशी कविता आहे तशी बघितली तर, परंतु याच्यामध्ये जीवनाचा सार सांगितलेला आहे. वरवर बघितलं तर ही लहान मुलांसाठी लिहिलेली कविता आहे, परंतु तिच्यामध्ये जीवनाचं तंत्र, जीवनाचा सार आणि आपल्या विवेक बुद्धीला ताण देण्याचं काम या कवितेने केलं. घ्यायचं का पारतंत्र्यात जायचं, पडायचं की स्वच्छंदी जीवन जगायचं, ते एवढीशी चिमणी आपल्याला शेवटच्या 2 ओळींमध्ये सांगते. तर ही चिमणी, वेगवेगळे प्राणी पक्षी हे एक प्रकारचे प्रतीकच आहेत असं म्हटलं तरी चालेल. हे मानवी जीवनामध्ये आपण जे जगतो आहोत त्या जगण्याचं एक प्रकारचं चित्र आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून या कवितेतून आपण एक बोध घेतला पाहिजे. बळी न पडता, सुखासीनतेला बळी न पडता पारतंत्र्यामध्ये जाण्याऐवजी आपलं स्वातंत्र्य चांगलं. फार तर आपण आपल्या कष्टाने नवीन घर उभारू शकतो, परंतु क्षणिक सुखासाठी त्या क्षणाच्या मोहात न पडता आपण स्वातंत्र्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे हे सांगणारी ही स्वातंत्र्य गीत आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, बालकवींची समज किती परिपक्व आहे हे एका गोष्टीवरून समजतं की ही जी कविता आहे ना, ही कविता बालकवींनी लिहिलेली कविता नाही खऱ्या अर्थाने. ही कविता इंग्रजी मधला विश्वप्रसिद्ध असा कवी विल्यम वर्ड्सवर्थ याची स्पॅरोज नेस्ट नावाची कविता आहे. त्या कवितेचा हा मराठी अनुवाद आहे. म्हणजे बघा, 2 गोष्टी आपल्याला या कवितेवरून समजल्या की बालकवींचं वाचन किती प्रचंड असेल त्या वयामध्ये, त्यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व किती चांगलं असेल त्या वयामध्ये, त्या कवितेचा केलेला हा तर आहे असं वाटत इतकं ते वाटतं. आणि त्यातलं वातावरण वेगळं आणि आपलं जुळून घेणारी रचना, त्याचं जे जिवंत कौतुकाचं आहे. आणि ही या कवितेने आनंद दिलेला आहे. बालपणी सगळ्यात अगोदर हीच कविता आपल्याला पाठ्यपुस्तकांमधून भेटलेली आहे. तर त्या अर्थाने बालकवींची ही कविता आहे असं मला वाटतं. बालकवींच्या इतर अनेक कविता आहेत तशा, परंतु अनुवादित असलेली आणि जीवनाच्या स्वातंत्र्याचा मंत्र देणारी ही कविता ही मला अतिशय मोलाची आहे असं वाटतं. आणि बालकवी ही जी पदवी मिळाली तर त्याची सुद्धा एक सुंदर अशी कथा आहे की 1907 साली जळगावला काव्य संमेलन भरलेलं होतं. या काव्य संमेलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून दिग्गज कवी आलेले होते. आणि या सर्व कवींच्या ओढीपोटी कवी संमेलनामध्ये नेमकं काय होतं हे ऐकण्यासाठी बालकवी या कवी संमेलनाला उपस्थित झाले होते जळगावला. त्या कवी संमेलनाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या कवी संमेलनाला रेव्हरंड टिळक उपस्थित होते, कवी विनायक उपस्थित होते, नाना फडणवीस उपस्थित होते, डॉक्टर कीर्तिकर उपस्थित होते. आणि या कवी संमेलनामध्ये बालकवींनी त्यांची एक कविता म्हणण्याची विनंती संयोजकांना केली आणि संयोजकांनी त्यांना काही 2-3 मिनिटाची वेळ दिली. त्यावेळेत त्यांनी त्यांची एक कविता त्या ठिकाणी सादर केली आणि त्यांनी सादर केलेली कविता उपस्थित रसिकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना इतकी वावली, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि त्यावेळेस मग टिळकांनी, कीर्तिकरांनी बालकवींचा त्या व्यासपीठावरती गौरव केला आणि ते म्हणाले की अरे, हा तर एक बालकवीच आज आपल्याला मिळाला.
आणि त्या दिवसापासून त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे नाव मागे पडलं आणि मराठी साहित्याला एक नवीन कवी मिळाला, बालकवी. ही बालकवींची जी नामाभिधान झालं तर हे सुद्धा जळगावमध्येच झालं. त्या अर्थाने जळगावसाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. बालकवींचे वडील हे पोलीस खात्यात होते, त्यामुळे त्यांची वणवण असायची. बदल्यात आल्या तिथे फिरायचे इकडून तिकडे. ते धरणगावला काही दिवस होते, एरंडोलला काही दिवस होते, नंतर मग टिळकांकडे पुण्याला गेले, मग पुण्याहून परत खानदेशात परत आले. असा त्यांचा खूप प्रवास झालेला आहे. आणि या प्रवासामध्ये ते सतत एक निसर्गाच्या प्रेमात पडलेला माणूस अशा भावनेमध्ये ते फिरले. बालकवींबद्दल आणखी असं म्हटलं जातं की बालकवींचं जे लग्न झालं, पार्वतीबाई ठोंबरेंशी लग्न झालं की काही दिवस त्या चोपड्याला पण होते. तर बालकवींचं आणि पार्वतीबाईंचं फारसं असं सख्य काही नव्हतं, असं त्यांच्या अनेक चरित्रात्मक पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. तर ते त्या अर्थाने सुद्धा घरापासून मग बाहेर पडायचे, खूप बाहेर राहायचे. आणि बाहेर राहायचं म्हणजे कुठं जायचं, तर मग ते गावापासून दूर जाण्याचा प्रयत्न करायचे. गावापासून दूर जंगलामध्ये, निसर्गाच्या सानिध्यात, वृक्षवेलींच्या सानिध्यात, फुलांच्या सानिध्यामध्ये, नदी, नाले, झरे, डोह, तलाव या ठिकाणी जाऊन बसायचे आणि एक चित्त होऊन विचारबद्ध राहायचे कायम. आणि त्या विचारातूनच त्यांना हे काव्य स्फुरायचं. अशा आनंदातून त्यांनी त्यांचं जगणं जे आहे तर ते जगणं मात्र कधी त्या कवितेवरती त्यांच्या जगण्याचा प्रभाव पडू दिला नाही. ते सतत आनंदाच्याच गोष्टी करायचे. तशी त्यांची एक कविता आहे बालानंद. तर बालानंद ही जी कविता आहे, या कवितेमध्ये त्यांनी आनंदाचं वर्णन केलेलं आहे. बालकवी त्यांच्या या कवितेमध्ये काय म्हणतात बघा. ही कविता सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये आहे. अनेक त्यांच्या बहुसंख्य कविता या पाठ्यपुस्तकामध्ये आलेल्या आहेत आणि प्राथमिक शाळेमध्ये आहेत, माध्यमिकला आहेत, नंतर ज्युनियर कॉलेजला सुद्धा त्या कविता आहेत आणि उच्च पातळीवरती म्हणजे विद्यापीठ स्तरावर सुद्धा पदवीधर, पदव्युत्तर पदापर्यंत बालकवींच्या कविता आहेत आणि अनेकांनी त्यांच्यावर संशोधन सुद्धा केलेलं आहे. तर तशी ही एक आहे. म्हणजे त्यातून तुम्हाला त्यांची शब्दाची पकड होती. शब्द, लय, ताल किती जुळून आणायचे ती त्याची आपल्याला कल्पना आहे. कविता म्हणतो, आनंदी आनंद घडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशात जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंद गडे, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे सूर्यकिरण कौमुदी हसते आहे, फुलली संध्या प्रेमाने, आनंदी गाते गाणे, मेघ रंगले चित्र दंगले, मन स्फुरले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. मित्रांनो, ही कविता आता किती छोटीशी कविता आहे, परंतु या कवितेमध्ये त्यांनी प्रत्येक शब्दामधून आनंद पेरण्याचं काम केलेलं आहे. आणि ही गरज झाली, आज सुद्धा या कवितेची गरज आहे. आज सर्वत्र आपण बघतोय की अतिशय निराशामय, नकारात्मक वातावरण पसरलेलं आहे. कोरोनामुळे सर्वजण घरामध्ये बंदिस्त झालेले आहेत. अतिशय निराशाजनक या वातावरणामध्ये आनंद शोधून सापडत नाही. अशा काळामध्ये सुद्धा ही कविता आपल्याला प्रासंगिक वाटावी इतकी ताजी टवटवीत आहे. आजही ही कविता आपल्या मनाला प्रफुल्लित करू शकते, प्रसन्न करू शकते. हे कवीचं सामर्थ्य आहे. कविता म्हणजे काय,
तर कविता ही माणसाला मुक्त करते. व्यक्त होणारा कवी ज्यावेळेस व्यक्त होतो तो व्यक्त झाला म्हणजे मुक्त होतो, आणि त्याचं मुक्त होणं हे आनंदी जर असेल तर ते संपूर्ण विश्वाला आनंदाचं दान देतं. तशा अर्थाने बालकवींची ही कविता आनंदाचं गाणंच आहे. एकूण मी या सर्व कवितेमध्ये मोजले तर 12दा आनंद हा शब्द आलेला आहे. आनंद, मोद, म्हणजे कविता ही संपूर्ण आनंदानेच भरलेली आहे. आणि ही भरलेली कविता सादर करत असताना कुठेही तिचा तोल ढासळत नाही, कुठेही तिची लय बिघडत नाही, कुठेही तिच्या गेयतेला धक्का पोचत नाही. आणि शब्दांचं सामर्थ्य इतकं आहे की निसर्गातल्या प्रत्येक घटकाला आपल्या कवेत घेणारा प्रयत्न म्हणजे बालकवी हा आपल्याला यातून जाणवतो. मी तर असं म्हणेल की हृदय सागरावर एका सुखाच्या क्षणी उठलेला तरंग म्हणजे बालकवींची कविता आहे, असं म्हटलं तर वावगं ठेवलं नाही. अहो, प्रत्येक शब्दामध्ये म्हणजे वरवर जर आपण बघितलं तर बालकवी हे कौटुंबिक अडचणींमध्ये, त्रासदीमध्ये इतके अडकलेले दिसतात. त्यांच्या जीवनचरित्रामध्ये जर आपण बघितलं तर सततची बदली, सततचं गाव, या गावावरून त्या गावाला जाणं, नोकरीचा प्रश्न, पोटा पाण्याचा प्रश्न, पत्नीशी असलेला त्यांचा तुटकपणा, आणि या सर्वांमध्ये राहून सुद्धा आपल्या स्वतःच्या मनाची आनंद जिवंत ठेवणं हे खरं म्हणजे खूप मोठं महत् कार्य आहे असं मला वाटतं, जे बालकवींनी केलं. आणि ते त्यांनी आपल्या कवितांमधून मांडून ठेवलं. म्हणून आपण आता कित्येक पिढ्या, 125 वर्ष व्हायला आली, 125 वर्षापर्यंत सुद्धा त्यांच्या कवितेतली गोडी कमी होत नाही, त्यांच्या कवितेतला टवटवीतपणा कमी होत नाही, त्यांचा कवितेतला आनंद कमी होत नाही. हेच त्याच्यातलं यश आहे. ही कविता मला मनाला जरी भावत असली तरी बालकवींची निसर्गाशी अतिशय जवळीक सांगणारी दुसरी एक कविता आहे की जी आपण प्रत्येकानेच आणखी पाठ्यपुस्तकामध्ये अनुभवलेलीच असेल. ही कविता आहे श्रावण मास. तर निसर्गामध्ये जो ऋतुबदल होतो, या ऋतुबदलाकडे सुद्धा एका निरीक्षकासारखं बघताना बालकवी आपल्या प्रतिभेचे किती विविध पदर उलगडून दाखवतात ते आपल्याला या कवितेतून दिसेल. ही कविता तशी मोठी आहे, परंतु पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा काही वेचा आपल्याला दिलेला आहे, तो तेवढा मी या ठिकाणी तुम्हाला ऐकवतो म्हणजे आपल्याला त्याची कल्पना येईल. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे, क्षणात येते सरसर चिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी बासे. झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरावर उंच गरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिती, उतरून येते अवनीवरती ग्रहगोलाची एकमते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन. श्रावण मास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. श्रावणाचं ते सुंदर निसर्गरम्य दृश्य, क्षणात ऊन, क्षणात सरसर येणाऱ्या सरी पावसाच्या, सर्वत्र पसरलेला हिरवाईने नटलेला परिसर, हिरवळ आहे, त्याचबरोबर कोवळं ऊन आहे. त्या हिरवाई सोबतच आकाशामध्ये जर आपण बघितलं तर इंद्रधनुचा गोप दिसतो, पलीकडे आपल्याला सूर्यास्त होणारा दिसतो. त्याच वेळेस संध्येची एक वेगळी छटा आपल्याला जाणवते. आणि या संपूर्ण अवनीभोवती जे ग्रहगोल आपल्याला दिसतात, त्या ग्रहगोलांचं दर्शन बालकवी आपल्याला या कवितेमधून घडवतात. तर निसर्गाचा इतका सुंदर, इतका तंतोतंत बाज
शब्दांमध्ये उतरवणारा दुसरा कवी मला तरी बालकवींपेक्षा वेगळा वाटत नाही. आणि चित्रकार जसं आपल्या चित्रामध्ये अनेक प्रकारचे रंग उधळतो ब्रशच्या साह्याने, तसं बालकवींनी त्यांच्या शब्दांच्या साह्याने निसर्ग चित्रच शब्दबद्ध केलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला बालकवींच्या कवितेतून जो आनंद मिळतो तो एखाद्या दृश्य स्वरूपामध्ये आपण चित्र बघतो आहोत, चित्रदर्शी असा आनंद आपल्याला बालकवींच्या कवितेतून मिळतो. त्यांची अशीच एक कविता आहे आणखी की जी फुलांशी, निसर्गाशी, कंदकळ्यांशी, वेलींशी, निसर्गामधल्या सर्व घटकांशी जवळीक साधते. ती कविता आहे फुलराणी. या कवितेमध्ये बालकवींच्या कल्पनाशक्तीची परिसीमा गाठली गेलेली आहे. बालकवींनी एका सुंदर कळीचं फुलामध्ये रूपांतर होत असताना काय काय बदल तिच्यात होतात त्याचं वर्णन या कवितेमधून केलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं लहान लेक जन्माला येते, ती आईच्या मांडीवर पहुडलेली असते, त्याप्रमाणे एखाद्या वेलीवरती सुंदर कळी फुलावी आणि त्या पानांवरती ती दडलेली असावी. तर जणू बालकवी म्हणतात की ती कळी आईच्या मांडीवरती विलसलेली आहे, झोप घेते आहे, अशी कल्पना बालकवी आपल्या कवितेतून करतात. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. आणि बघता बघता फुल, ते कळीचं फुल होतं, फुलराणी होते, वयात येते आणि ती फुलराणी खेळते अशी कल्पना ते करतात. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हते कुमारिकेला. म्हणजे तिची जी चंचलता आहे, ती चंचलता तिच्या वागण्यातून दिसते आहे, परंतु तिला मात्र तिचं भान नाही. बघा, अवगत नव्हत्या कुमारिकेला म्हणजे वयात येणारी तरुण मुलगी, तिच्या निसर्गदत्त भावना ज्या असतात, परंतु तिला त्याची दाखवण्यासाठी करत नाही, तर तो तिचा स्थायी भावच असतो. आपल्या या कवितेमध्ये म्हणतात, आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गावी गाणी, यावून ठाये काय तियाला साध्या भोळ्या फुलराणीला. आई म्हणजे ती वेल तिची आईच आहे आणि तिच्या सोबत ती गाणी म्हणते, झोके घेते आहे आणि आनंद घेते आहे. पुरा विनोदी संध्यावात डोल डोल हिरवे शेत, तोच एकदा हसला आला चुंबून म्हणतो फुलराणीला. आता बघा इथं कल्पना किती भारी आहे की त्या तशा वातावरणामध्ये वारा येतो, संध्याकाळचा वारा. आता हा संध्याकाळचा वारा म्हणजे कोण, तर म्हणजे तो तिचा प्रियकर असावा असं कवीला वाटतं. आणि तो काय, तो हसून तिच्या जवळ येतो आणि फुलराणीचं चुंबन घेतो. बघा, प्रेमाची कविता सुद्धा आहे यास आपण जर विचार केला तर. म्हणजे कळीचं फुलात रूपांतर होणाऱ्या विकासाचा प्रवास दाखवणारी कविता आहे. त्याचबरोबर फुलराणीच्या जीवनामध्ये येणारा तिचा प्रियकर, आणि पुढे मग ही कविता आणखी खूप मोठी कविता आहे, दीर्घ कविता आहे. तर त्या कवितेमध्ये मग असं होतं की तो तिचा प्रियकर तिला भेटतो, विवाहाचा अंतरपाठ धरला जातो. त्या अंतरपाठाच्या पलीकडे वर असतो, अलीकडे वधू असते आणि अंतरपाठ दूर होतो आणि त्या वर आणि वधूचं मिलन होतं. हा संपूर्ण प्रवास बालकवी आपल्या या फुलराणी कवितेमध्ये मांडतात. म्हणजे कवी काय करतो, तर तो कळीचं फुलामध्ये होणारा विकासाचा प्रवास दाखवतो. हे अतिशय सुंदर असं काव्यदर्शन आहे. आणि त्या वरवधू मधला अंतरपाठ कोण, तर ज्यावेळेस धुकं पसरतं, ते धुकं पसरलेलं धुकं म्हणजे अंतरपाठ आहे अशी कवीची कल्पना आहे. आणि या विवाहाला कोण कोण उपस्थित आहे, तर चंडोल उपस्थित आहे, कोकिळ उपस्थित आहे, ती तिचा सुस्वर काढते आहे, म्हणजे मंगल ध्वनी निर्माण करते आहे असं कवीची कल्पना शक्ती आहे. आणि वर आणि वधू म्हणजे रविकर आणि फुलराणी हे एकमेकांना वरतात, त्यांचं लग्न होतं आणि त्यांना वनदेवी आशीर्वाद देते अशी कल्पना, कवीची कल्पना या ठिकाणी समजते. म्हणजे एका संपूर्ण जीवन प्रवासाचं वर्णन म्हटलं तरी चालेल अशी ही कविता आहे. हिच्यामध्ये
विकसनाचा प्रत्येक टप्पा कवीने कळी आणि पूर्ण उमललेलं फूल या संपूर्ण कालखंडाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि कळ्यांशी बालकवींचं जरा जास्तच सख्य जमलं असं आपल्याला पण म्हणता येईल. त्यांची अशीच एक कविता आहे, प्रेमाचं प्रकटीकरण करणारी कविता म्हटलं तरी चालेल. कवितेचं नाव आहे चाफेकळी. या चाफेकळी कवितेमध्ये कवी काय म्हणतात? गर्व सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, गर्व सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, काय अरवले सांग शोधसी या जमुनेच्या जळी. म्हणजे नदीच्या तीरावरती एक फुल कळी आहे, ती कळी पाण्यामध्ये डोकावून बघते आहे आणि कवीला असं वाटतंय की ती एखादी ललना आहे आणि तिचं काहीतरी हरवलेलं आहे आणि ती त्याचा शोध घेते. म्हणून कवी तिला विचारतो, गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, काय हरवले सांग शोधसी या जमुनेच्या जळी. काय शोधते जमुनेच्या जळामध्ये? आणि ती वनमाला म्हणेन बाळा हे तर माझे घर, पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर. बघा कळी काय म्हणते, अरे बाबा मी काही शोधत वगैरे नाहीये, हे तर माझं घर आहे आणि मी काही इथं शोधण्यासाठी आलेली नाही, तर हा माझा निवासच आहे. आणि मी काय करते आहे तर पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर. म्हणजे त्या नदीच्या ज्या लहरी आहेत त्या लहरींचं निरीक्षण करण्यासाठी ती कळी डोकावते आहे, अशी कवीची ही कल्पना आहे. या कवितेत अतिशय निरागस, निखळ, निर्मळ मनाचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं आणि हीच कवीची खासियत आहे. बालकवींची कविता जी ओळखली जाते ती अशा निर्मळ निरागसपणामुळे लोकांना प्रभावित करते आणि म्हणूनच तिचं निसर्गाशी एकरूप होणं, निसर्गामध्ये तदात्म्य पावणं, निसर्ग आणि निसर्ग कवी एक जीव झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे निसर्गाचा आपण जर विचार केला तर बालकवींची कविता आपल्याला आठवतेच. आणि बालकवी म्हटला तर बालकवींचं नाव घेतल्याबरोबर निसर्ग कविता आपल्याला आठवते. परंतु असं असलं तरी सुद्धा बालकवींच्या जीवनामध्ये जे काही दुःख, कष्ट, घुसमट ही जी काही आलेली असेल त्याचं प्रतिबिंब सुद्धा त्यांच्या काही कवितांमध्ये आपल्याला जाणवतं. आणि अशी जे करुण रसाने भरलेली, वैराग्याकडे नेणारी, म्हणजे एकीकडे आनंदाचं उदाहरण आलेलं आहे, निसर्गाचं रसग्रहण आहे आणि त्याचबरोबर बालकवींच्या मनामध्ये जी विषण्णता आहे, उदासीनता आहे, काळोख आहे, ते सुद्धा त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे. त्यांची एक कविता आहे उदासीनता. तर ते स्वतःशीच स्वतः संवाद साधताय. म्हणजे बालकवी हे बाहेर इतरांमध्ये जास्त न मिसळणारे आहेत. ते जायचं असलं तर निसर्गाच्या सानिध्यात जातात, फलांशी, पानांशी, फुलांशी संवाद साधतात आणि स्वतःशी सुद्धा संवाद साधतात. तर त्यांचं स्वतःशी संवाद साधणं जे आहे ते या कवितेतून आपल्याला दिसून येतं. त्यावेळेस मात्र त्यांच्या मनाची उद्विग्नता, उदासीनता आपल्याला दिसते. कवी म्हणतो, कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतरहृदयाला. कवी म्हणतो ही उदासीनता कुठून येते तेच मला समजत नाही, तिचाच मी शोध घेतोय. माझ्या हृदयामध्ये जी काही उदासीनता भरलेली आहे ती कुठून येते, कशी येते, तिचा मी शोध घेतो आहे. आणि मला काय कसं समजता येते उदासीनता आहे असं, तर ते म्हणतात काय बोचते ते समजेना, परंतु काहीतरी बोचतंय हृदयाच्या अंतर्हृदयाला. येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळावयाला,
कुणीकडे हा झुकता वारा, हा कामारी जीव कुणाला. शोध तर मी घेतोय, पण मी ज्याचा शोध घेतोय ते इथं पण नाही, तिथं पण नाही, सापडत नाही. कुठून तरी हा वारा येतोय आणि तो वारा सुद्धा माझ्या अंतर्मनाला झिडकारतो आहे, माझ्या अंतर्मनाला हलवतो आहे. आणि ती बोच ते आपल्या शब्दांमधून मांडतात. आणि ते म्हणतात की हे जे मन आहे ना, हे कसं आहे तर हे बोलून दाखवत नाही. ते म्हणतात मुक्या मनाचे मुके बोल हे, घरे पाडती पण हृदयाला. मन मुक आहे, ते त्याला शब्द देत नाही, म्हणजे बोलत नाही. शब्द आपल्याला कवितेमधून त्यांनी मांडून दिले, परंतु ते त्यांनी जाहीर कुणाला बोलून दाखवले नाही. मन मोकळं केलं नाही, मुक्त झाले नाही. आणि हे जे मुक्या मनाचे बोल आहे तर हे हृदयाला घर पाडतात. इतकं दुःख त्यांच्या हृदयामध्ये साठलेलं असावं हे आपल्याला या ओळीवरून समजतं. मुक्या मनाचे मुके बोल हे, घरे पाडती पण हृदयाला. तीव्र वेदना करती परिती, दिव्य औषधी नसती त्याला. मनाला इतक्या वेदना देत आहेत, परंतु त्याच्यावर कोणतंच औषध नाही. या ठिकाणापर्यंत बालकवी पोहोचलेले आहे. म्हणजे त्यांना त्यांचं अंतर्मन, त्यांची तगमग ही समजली, परंतु ती तगमग कशामुळे होते, ती घालमेल कशामुळे आहे, त्याचा मात्र शोध त्यांना लागत नाही. आणि त्या तंद्रीतच मग ते फिरत राहतात. आणि ते शेवटी असं म्हणतात की याच्यावरचं औषध मात्र मला सापडलं नाही. तर जर का त्यांना हे औषध सापडलं असतं तर कदाचित त्यांचं जीवन आणखी प्रफुल्लित झालं असतं, आणखी बहरलं असतं, असं म्हणायला वाव आहे. त्यांच्या मनातली जी ही घुसमट आहे, हृदयाची जी आर्तता आहे, तिच्यासाठी ते कोणत्या तरी दिव्य औषधाच्या शोधात होते, असं या कवितेतून आपल्याला बोध होतो. आणि ही उदासीनता जी आहे, तर या उदासीनतेमुळे त्यांच्या मनामध्ये भीती दडून बसलेली होती. ते वारंवार आजारी पण पडायचे, त्यांची प्रकृती पण त्यांना साथ द्यायची नाही. म्हणजे अस्थिर असं जीवन, अस्थिर असा प्रवास, कौटुंबिक विसंवाद आणि मनातली घालमेल यामुळे त्यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली होती, त्या भीतीचे पडसाद सुद्धा त्यांच्या काही कवितांमधून आपल्याला दिसून येत आहे. त्यातली एक कविता आहे खेड्यातली रात्र. त्या कवितेमध्ये ते म्हणतात, त्या उजाड माळावरती गुरुजाच्या पडल्या भिंती, ओसाड देवळा पुडतीवाळाचा पार, अंधार दाटला तेथे भरपूर. बघा, आता या चारच ओळी आहेत, पण या चार ओळी आपल्या समोर एखादं भीतीदायक बेसूर असं चित्र उभं करायला सक्षम आहे. म्हणजे उजाड माळ आहे, गुरुजाच्या भिंती पडलेल्या आहेत, देऊळ ओसाड आहे आणि वडाच्या पारावर अंधार दाटलेला आहे. या सगळ्या ज्या प्रतिमा बालकवीने वापरलेल्या आहेत, यातून त्यांच्या मनातली दुःखाची कवितांमधून केलेला आहे. ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भुते बडबडली, डोहात सावल्या पडती काळ्या शार, त्या गर्द ओंकार. बघा, इथं सुद्धा रात्रीच्या वेळी ओढा, त्या ओढ्यामध्ये भालू ओरडताय, वाऱ्यामध्ये त्यांना भूतांची बडबड ऐकू येते, डोहामध्ये काळ्या सावल्या पडलेल्या आहेत असं त्यांना जाणवतं, आणि गर्द झाडीमध्ये रात हुंकार देते आहे असं त्यांचं कल्पनाविलास या ठिकाणी आपल्याला दिसतो. हा संपूर्ण कल्पनाविलास जो आहे, हा त्यांच्या मनाच्या भीतीचं चित्र आपल्या समोर मांडतो. भरराणी काकस्थानी उडतात जळ भडकोनी, अस्मात मिळाले धरणी आरन पार,
अवकाळ रात्रीचा प्रहर घुमे तो घोर. आणि या रात्रीच्या प्रहरी सुद्धा त्यांच्या मनाला शांती नाहीये. तर ही जी भीती आहे, या भीतीमुळे ते कायम असे दचकलेले राहायचे, कायम असे साशंक राहायचे. आणि ही साशंकता, ही भीती त्यांना शून्यात घेऊन जायची. ते देहभान हरपून जायचे. विचार करत असतानाच ते स्वतः हरवून जायचे. आणि या हरवण्यातूनच त्यांच्या जीवनाचा जो शेवटी अंत झाला, तो देखील या विचारातूनच झाला असावा, असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. त्यांना ही जी प्रतिमा आणि प्रतीकं त्यांनी वापरलेली आहेत, भेसूर प्रतिमा आहेत, प्रतीकं आहेत, की जी केवळ दुःखाचा, क्लेशाचा, कष्टाचा उच्चार करतात. तर ते अनेक कवितांमधून आलेले आहे. जसं आता या खेड्याची रात्र कवितेमधून काळा डोह आला, तसा त्यांचा तो औदुंबर कवितेमध्ये सुद्धा काळा डोह येतो. म्हणजे हा काळा डोह त्यांना सतावतच होता विचारांमध्ये, हे त्यांच्या कवितांमधून आपल्याला दिसतो. पुढची त्यांची एक कविता आहे औदुंबर. आता ही जगप्रसिद्ध कविता म्हटली तरी सुद्धा चालेल. मराठीमध्ये तर या कवितेला तोड नाही, परंतु मराठीच नाही तर मी तर म्हणतो वैश्विक साहित्यामध्ये ही अजरामर अशी कविता आहे. कविता किती ओळींची आहे? तर फक्त 8 ओळींची कविता आहे औदुंबर. परंतु या 8 ओळींमध्ये कवी इतकी गहनशीलता मांडतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात. प्रत्येक रसिक ज्या वेळेस या कवितेचं वाचन करतो, या कवितेवर चिंतन करतो, तर प्रत्येकाला ही कविता वेगवेगळी वाचते. कुणी हिला बालकविता म्हणतं, कुणी हिला निसर्ग, कुणी हिला गूढ काव्य म्हणतं, तर कुणी हिला आध्यात्मिक कविता सुद्धा म्हणतं. एकाच कवितेचे असे विविध पैलू रसिकांना उलगडावेत, हे खऱ्या कवितेची लक्षणं आहेत. म्हणजे कवीला जे सांगायचं आहे तेच वाचकाला सुद्धा लगेच समजलं, तसाच अर्थ निघाला, तर यात फार काही नवल नाही. परंतु कवीने मांडल्यानंतर रसिकाने, वाचकाने त्याच्या परीने त्यातून वेगवेगळे अर्थ शोधले आणि असे अनेक अर्थ जर समजा वाचकाला, रसिकाला सापडत असतील, तर ती कविता अक्षर कविता आहे असं मला वाटतं. आणि तशी अक्षर कविता म्हणजे ही औदुंबर कविता आहे. औदुंबर कविता ही धरणगावलाच लिहिलेली आहे. धरणगावला हा औदुंबर अनेक वर्ष होता, जवळजवळ 250 वर्ष तो होता. खूप विशाल असा औदुंबर होता. त्याची काही छायाचित्र आमच्या संग्रही आहेत. तर हा औदुंबर म्हणजे बालकवींचं जिथं जागतं स्मारक होतं धरणगावमध्ये. आणि या औदुंबराच्या परिसरामध्ये तोच निसर्ग होता संपूर्ण, जो या कवितेमध्ये बालकवींनी मांडलेला आहे. 8 ओळींची कविता आहे, परंतु कवितेचं संपूर्ण सौंदर्यशास्त्र या 8 ओळींमध्ये दडलेलं आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवा निळा सावळा तो बेटा बेटा, 4 घरांचे चिमुकले पैल टेकळी कडे, आणि शेतमळ्यांची गाठ लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, आणि हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जलगोळ काळीमा पसरे लाटांवर, आणि पाय टाकुनी जलात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जलात बसला असला औदुंबर. ही औदुंबर कविता. आता औदुंबर तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मशास्त्रामध्ये औदुंबराचं आणि दत्तांचं एकमेकांशी नातं जुडलेलं आहे. आणि भाविक श्रद्धावान लोक औदुंबराच्या वृक्षाला दत्त म्हणूनच पूजन करतात. तर तशा अर्थाने ही कविता आध्यात्मिक आहे का, असा देखील
काही लोकांचा सूर उमटतो, परंतु त्यात आलेला काळा डोह, त्यावर पसरलेली ती काळीमा घेतली तर आपल्याला एक सुंदर असं गाव खेड्याचं दृश्य दिसतं शेताचं, आणि एक निसर्गाचं शब्दांनी रेखाटलेलं सुंदर चित्र म्हणजे औदुंबर असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा मग शेतामध्ये जाणारा एक लहानसा खोडकर मुलगा आहे आणि तो पळतोय शेतामध्ये इकडून तिकडे. तो शेतामध्ये जाताना ज्या पाऊल वाटेने जातो, गावाकडून निघतो, गाव सोडतो, शेताच्या परिसरामध्ये लागतो आणि मग तिथं तो नदीमध्ये त्या ओळामध्ये पाय बुडवतो. त्या उत्सुकतेपोटी औदुंबराजवळ जातो, तिथं जाऊन बसतो, पाण्यात पाय बुडवतो, पाण्यात पाय हलवतो. ही सगळी बालसुलभ वृत्ती आपल्याला यातून दिसते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बालकांनी जर ही कविता वाचली तर ते तिला बालकविता म्हणून घेतील. निसर्गप्रेमी माणसाने ही कविता वाचली तर तो तिला निसर्गाचं चित्र म्हणून घेईल. गूढ अर्थाने त्याच्यातलं तत्वज्ञान शोधणाऱ्याने एखाद्याने अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर ती गूढ कविता आहे असं पण वाटू शकेल. आणि औदुंबर आणि दत्तांचा संबंध आपण जर जोडला तर तशा अर्थाने जर बघितलं तर मग ही अध्यात्माकडे झुकणारी कविता आहे असं सुद्धा आपल्याला दिसतं. परंतु मी या ठिकाणी, मी स्वतः व्यंगचित्रकार आहे, तर मी चित्रकार आणि व्यंगचित्रकार या नजरेतून ज्यावेळेस या कवितेकडे बघतो तर त्यावेळेस मला या कवितेमध्ये रंगांची उधळण गेलेली दिसते. अहो, कोणता रंग सोडला आहे कवीने बघा याच्यात. हिरवळ आलेली आहे, हिरवी. निळा झरा आलेला आहे, निळा सावळा झरा. त्यानंतर त्याच्यातून पडणारी पाऊलवाट जी आहे ती पांढरी पाऊलवाट आहे. काळ्या डोहाकडे जाते म्हणजे काळा डोह आला. काळीमा पसरलेली आहे म्हणजे काळा रंग आला. म्हणजे 7 रंगांपैकी जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त रंग कवीने आपल्या या कवितेमध्ये वापरलेले आहेत. निसर्गाचं जर सौंदर्य बघितलं आपण तर निसर्गामधला प्रत्येक घटक कवीने या 8 ओळींमध्ये बसवलेला आहे. उदाहरणार्थ झरा आहे, झऱ्याजवळचं बेट आहे, झऱ्याचे 2 तट आहेत, ऐन तट, पैल तट. झऱ्याच्या बाजूला दिसणारं गाव आहे, त्या गावाच्या पलीकडे दिसणारी टेकडी आहे, त्या टेकडीवरून खाली तिकडे गेलं तर आपल्याला घरं दिसतात, शेतमळा दिसतो, शेताचं पुरण दिसतं, त्या शेतांमधून जाणारी पायवाट दिसते, शेताच्या बाजूला असणारा झऱ्यातून पाणी ज्या ठिकाणी साचतं त्या ठिकाणी काळा डोह दिसतो आणि त्या डोहाच्या ठिकाणी उभा असलेला औदुंबर सुद्धा आपल्याला दिसतो. तर इतकं विविध दर्शन घडवणारी कविता म्हणजे ही औदुंबर कविता आहे. मित्रांनो, बालकवींनी लिहिलेल्या या 8 ओळी अनेक चिंतकांना, अनेक तत्वज्ञानांना, अनेक अभ्यासकांना आजही प्रेरणा देत आहेत की याच्यात आणखी विश्वाचं कुठलं तरी गूढ दडलेलं असावं आणि ते त्याच्यावर संशोधन करतात, त्याच्यावरती समीक्षा लिहितात. 8 ओळींचीच कविता आहे, परंतु मी म्हणतो याच्यावर हजारो पानांची समीक्षा अनेक समीक्षकांनी केलेली आहे. काही कवींच्या समीक्षा 20-20, 25-25 पानांच्या समीक्षा आहेत. तर बालकवींच्या कवितांमध्ये आहे. आणि या कवितेतून आपण काय तथ्य शोधतो तर ही कविता आपल्याला स्थितप्रज्ञतेकडे नेते, वैरागी जीवनाचं दर्शन घडवते. जीवनाचं सार जे आहे याचं चिंतन करायला भाग पाडणारी ही कविता आहे. ज्यावेळेस कवी त्या लाटांमध्ये पाय टाकून बसतो त्यावेळेस बालकवी असं म्हणतात, झातळुनी जल गोड काळीमा पसरी लाटांवर. आता याच्यात बघा विरोधाभास आहे. म्हणजे काळीमा पसरलेला आहे परंतु गोड आहे. हा विरोधाभास कवीच्या मनाच्या द्विधावस्थेचं दर्शन घडवतो. जी गोष्ट काळीमाधारक आहे ती आवडू कशी शकते, ती गोड कशी असू शकेल, आणि जी गोड आहे ती इतकी वाईट कशी असू शकेल. अशा 2 टोकांच्या गोष्टींचं एकत्रीकरण करण्यात बालकवी या कवितेमध्ये यशस्वी झाले आहेत असं मला वाटतं. आणि पाय टाकुनी जलात बसला असला औदुंबर,
तर ते जळात पाय टाकून बसणं जे आहे ना, तर ते कवीच्या मनाचंच प्रतिबिंब आहे असं मला वाटतं. की कवीच्या मनामध्ये जी काही उलथापालथ चालू होती, जी काही घालमेल सुरू होती, आणि त्या घालमेलीतून कवीला कदाचित त्या डोहाचं ओढ लागली असावी, त्या डोहाचं आकर्षण वाटत असावं, आणि त्या डोहाकडे जाऊन बसावं असं कवीला वाटणं, याच्यातच कवीच्या निर्वाणाची खूण दडलेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पुढे ज्यावेळेस बालकवी त्यांच्या बहिणीकडे जातात भादलीला, तर भादली हे जळगाव पासून साधारण 15-16 किलोमीटर अंतरावरती आहे. तर त्या भादलीला ते गेलेले असताना, बहिणीकडे गेलेले असताना त्यांचे मित्र होते. तर त्या मित्रांनी त्या मित्राचं नाव आहे अप्पा सोनळकर. तर ते जळगावला असायचे. या अप्पा सोनळकरांनी बालकवींना तार पाठवली की अरे भाऊ लवकर ये, आई आली, आई आली. आता ही आई म्हणजे मौज प्रकाशनाचं जे बालकवी जीवनचरित्र आहे त्याच्यात हा संदर्भ आलेला आहे. हा मराठ्यांचं पुस्तक आहे, कृपा मराठ्यांचं. तर ते असं म्हणतात की ही जी आई आहे, ही आई म्हणजे तिचं नाव रमाई होतं असं त्या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. आणि बालकवी या रमाईकडे आकृष्ट झालेले होते. तर बालकवींच्या जीवनामध्ये पत्नीशी त्यांचा थोडा विसंवाद होताच. आणि एकूणच त्यांच्या जीवनाचे आपण वेध जर घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की बालकवी हे मातृभक्त होते. आता प्रत्येक लहान मुलाला लहानपणी आई आवडतेच, त्याबद्दल काही वाद नाही. आणि अनेकांना ती पुढच्या प्रत्येक टप्प्यावर सुद्धा आवडते. परंतु बालकवींची जी मातृभक्ती आहे ही पहिल्या टप्प्यावर म्हणजे अगदी लहान बालपणात जितकी होती तितकीच ती शेवटच्या क्षणापर्यंत होती. याचं हे उदाहरण आहे की ते या रमाईमध्ये आई पण बघायचे. आणि रमाईमध्ये त्या पुस्तकात असा उल्लेख आहे की ते त्यांचं एक असं ध्येय देवता म्हणून ते रमाईकडे बघायचे. तर या रमाईला भेटण्याची ओढ त्यांच्या जीवनामध्ये खूप लागलेली होती. एकदा त्यांची भेट ठरलेली होती परंतु ती होऊ शकली नाही, ती चुकून गेली होती. म्हणून ही तार ज्या वेळेस त्यांना आली त्यावेळेस त्यांनी बहिणीचा तात्काळ निरोप घेतला आणि ते जळगाव जायला निघाले. तर जळगावला जात असताना ते जळगावचं जे भादलीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते गावापासून थोडंसं लांब आहे, 3-1 किलोमीटरवर. तर ते त्या गावापासून तर रेल्वे स्टेशन पर्यंत पायी चालत यायला लागले. आणि ते चालत येत असताना स्टेशनच्या जवळ आले. आणि स्टेशनच्या जवळ येत असताना ते लेखक असं म्हणतात या पुस्तकामध्ये की ते त्यांच्या विचारतंत्रीमध्ये होते. त्यांना त्या रमाईला भेटण्याचं वेध लागलेलं होतं, रमाईच्या चिंतनामध्ये ते होते. काही लेखक असं म्हणतात की त्या क्षणी त्यांच्या डोक्यात पार्वताबाई सुद्धा असू शकतील कदाचित. तर कोणत्या तंद्रीत होते हे आपण सांगू शकत नाही, परंतु ते कोणत्या तरी एका वैचारिक तंद्रीमध्ये होते. आणि त्या तंद्रीत असताना ते त्या स्टेशनमध्ये त्यांनी स्टेशनच्या बाहेरच्या भागामध्ये प्रवेश केला. तो प्रवेश करत असताना ते ज्या वेळेस तिथं आले त्याच वेळेस भुसावलकडनं सुरतकडे जाणारी गाडी येत होती. आणि ती गाडी येत असताना त्यांचा पाय त्या तिथल्या तारेमध्ये अडकला. रेल्वे रुळाजवळ जी तार असते सिग्नलची, त्या सिग्नलच्या तारेत त्यांचा पाय अडकला आणि ते पडले. आणि काही क्षणार्धात त्यांच्या अंगावरून रेल्वेचं ते इंजिन धाड 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 गेलं. आणि संपूर्ण जगाला निसर्गाची ओळख करून देणारा हा निसर्ग कवी त्या काळ्या इंजिनाच्या मोठ्या धुळाखाली छिन्न विच्छिन्न झाला. ही जी छिन्न विच्छिन्नता आहे ही शब्दशः त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले.
आणि ही बातमी जशी मग जळगावला पोहोचली की असं असं घटना घडलेली आहे, त्यावेळेस त्यांचे मित्र वगैरे सगळे तिथं बातमीला आले आणि त्यांनी ते बघितलं सगळं आणि त्यांनी ओळखलं की अरे तर आपली बालकवीच. आणि बालकवींची चप्पल, त्यांचा कोट, नंतर त्यांच्या कोटाच्या खिशामध्ये एक घड्याळ, टिकटिक करणारं घड्याळ होतं. म्हणजे बालकवींची जीवन यात्रा जरी संपलेली होती तरी त्यांच्या खिशाच्या कोटातली घड्याळाची जीवन यात्रा मात्र चालू होती. बघा, हा नियतीचा संकेतच असावा की इथं येणारा प्रत्येक जीव येणार आणि जाणार, परंतु या जीवनाचं जे राडगाड आहे, ही जी टिकटिक आहे, ही सतत सुरू राहणारी आहे, ही कोणासाठी थांबणारी नाही. तशी ती घड्याळ टिकटिक टिकटिक करत होती. आणि अशीच एक कविता बालकवींनी त्यांच्या जीवनामध्ये लिहून ठेवलेली होती की त्याच्यातल्या 4 ओळी अतिशय तंतोतंतपणे त्यांच्या या शेवटच्या क्षणाचं चित्र सांगतात, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्यांनी असं लिहून ठेवलेलं एका ठिकाणी, घड्याळातला चिमणा काटा टिकटिक बोलत गोल फिरे, घड्याळातला चिमणा काटा टिकटिक करत गोल फिरे, हे धडपडते काळीज उडते, विचित्र चंचल चक्र खरे, हे धडपडते काळीज उडते, विचित्र चंचल चक्र खरे. घड्याळाकडे बघून त्यांनी ही कविता लिहिलेली असावी. त्या घड्याळामधला जो चिमणा काटा फिरतो, त्या चिमण्या काट्याला बघताना ते म्हणतात की हा चिमणा काटा गोल गोल फिरतोय, टिकटिक करतोय. हे टिकटिक करणं म्हणजे त्या घड्याळाचं काळीज आहे की जे उडतंय, टिक टेक टेक टेक. आपण आपल्या छातीवर हात ठेवून बघितला तर आपल्याला आवाज ऐकू येतो, धक्क 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 धक्क. तर हे धगधगणं जोपर्यंत आहे तोपर्यंत हे जीवन आहे. हे धगधगणं ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी हे जीवन संपेल. तसं बालकवींचं जीवन तर संपलं, परंतु ते घड्याळ म्हणजे विश्वाचं प्रतीक आहे. त्याचं धगधगणं, त्याचं टिकटिक ही कोणासाठी थांबत नाही, हे वैश्विक सत्य बालकवी या 4 ओळींमध्ये मांडतात. आणि तीच त्यांच्या जीवनाची इतश्री आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या बालकवींचा जन्म धरणगावला झाला, ज्या बालकवींना बालकवी हे नाव जळगावला मिळालं, त्याच बालकवींचा अंत्य शेवट सुद्धा जळगाव पासून जवळच बादलीला व्हावा ही नियती म्हणावी. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये 28 वर्ष त्यांच्या जीवनाचा आहे. आणि आपण किलोमीटर मध्ये जर आपण हे अंतर मोजायचं ठरवलं तर हे अंतर आपण जर मोजायचं ठरवलं तर 72 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे बालकवींचा जन्म ज्या ठिकाणी झाला तिथे धरणगाव ते जळगाव, जळगाव पासून हे अंतर जर तुम्ही मोजलं तर या एवढ्या अंतरामध्येच बालकवींचं जीवन आहे. जीवनाची किती विचित्र सत्यस्थिती ही या निमित्ताने आपल्या समोर येते. आणि असे हे बालकवी संपूर्ण मराठी साहित्याला नव्हे तर विश्वाला भुरळ पाडणारे बालकवी आपल्या विचारांच्या तंद्रीमध्ये त्या रेल्वे इंजिनाखाली आले आणि त्यांची जीवन यात्रा संपली. परंतु ही जीवन यात्रा जरी संपलेली असली तरी कलावंत जो असतो हा लाक्षणिक अर्थाने मरतो, परंतु तो कायम अजरामर असतो. कोणत्या रूपाने? तर त्याने त्याची जी कला सादर केलेली असते या जगामध्ये. म्हणजे जीवनामध्ये आल्यानंतर आपण जे काही कर्म करतो त्या कर्माच्या रूपाने आपण उर्वरित जीवनामध्ये जिवंत राहतो, जरी शरीराने नसलो तरी. तर तशा अर्थाने आज बालकवींना जाऊन जवळजवळ 125 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे. परंतु आजही बालकवी आपल्याला आपले वाटतात, आपल्यात आहेत असं वाटतात. ही त्यांची शब्दाची जादूगिरी आहे. म्हणजे ते शब्दांचे चित्रकार आहेत, ते शब्दांचे जादूगार आहेत, ते निसर्गाचे निसर्गप्रेमी आहेत. आणि हे सर्व असताना त्यांनी त्यांच्या एका कवितेमध्ये लिहून ठेवलं आहे की हे मी काय केलं सगळं. शब्दांचा जो हा सगळा पसारा मांडला म्हणजे काय केलं, तर ते म्हणतात की मी फक्त गाणं म्हटलं. हे जीवन म्हणजे एक गाणं आहे असं ते म्हणतात. आणि
ते काय सांगतात, माझे एकच गाणे नित्याचे गाणे, गाणे हे गाणे, माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे, अक्षय गाणे हे गाणे, सर्व जगा मंगल हे गाणे, या विश्वाची एकतानता हे माझे गाणे. म्हणजे मी जे काही या शब्दांचा पसारा मांडलेला आहे, जे काही गीतं लिहिलेले आहेत, या जे काही कविता लिहिल्या आहेत, हे जे काही गाणे लिहिलेले आहेत, तर हे गाणे म्हणजे माझे एकट्याचं गाणं नाही आहे, तर हे संपूर्ण विश्वाचं जीवन गाणं आहे. याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्यांनी त्यांच्या गाण्याला किती उपमा दिलेल्या आहे. तर त्यांचं गाणं हे नित्याचं गाणं आहे, म्हणजे न संपणारं गाणं आहे. अक्षय गाणं आहे, म्हणजे ज्याचा क्षय होणार नाही असं आहे. अभंग आहे, म्हणजे जे कधीही भंग पावणार नाही असं आहे. मंगल आहे, म्हणजे ज्याच्यामुळे कोणाचं असं आहे. आणि जपणारा आहे. अहो, मला तर असं वाटतं की बालकवी या माझ्या संवाद जोडतात असं मला वाटतं. माऊली जसं की हे जे मागणं आहे ना माझं, हे कोणासाठी आहे, तर संपूर्ण हे माझं मागणं आहे. तर जे खळ त्या खळांसाठी चांगलंच मागतो आहे. ते म्हणतातच, खळांची व्यंकटी सांडव. म्हणजे ते असं म्हणत नाही पसायदानामध्ये खळांना नष्ट करा. ते म्हणतात खळांची खल प्रवृत्ती नष्ट करा, पण त्याच्या माणूस असल्यावर प्रेम करा. हेच बालकवी सांगताय की त्यांच्या गाण्यातून मंगलच निर्माण व्हावं ही त्यांची भावना आहे. आणि म्हणून हा कवी वैश्विक पातळीवरचा कवी आहे असं मला वाटतं. आणि हे आमचं भाग्य आहे की आम्ही बालकवींच्या जन्मगावी जन्म घेतला. तशा अर्थाने म्हणजे आमचं त्यांच्याशी एक जातीचं नातं नाहीये, परंतु ते माझ्या गावाचे कवी आहेत, ते माझ्या शब्दांशी जोडणारे कवी आहेत. याचा आनंद मला खूप आहे. आणि म्हणून मला जेव्हापासून समजायला लागलं, मी जेव्हापासून या साहित्याच्या क्षेत्रात आलो, त्या दिवसापासून बालकवींचं आणि माझं एक वेगळंच नातं जुळलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून बालकवींना भेटायला जो जो कोणी धरणगावात येतो, तर त्यांना बालकवींची ही संपूर्ण काव्यसृष्टी जिथं जिथं बहरली ती सर्व स्थळं दाखवावीत असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून केव्हाही कोणीही कोणत्याही वेळेस आलं तरी मी माझं हाताचं काम टाकतो आणि त्या येणाऱ्या रसिकांसोबत जातो, त्यांना बालकवींच्या सगळ्या जागा दाखवतो. हा माझा आनंद आहे, हे माझं समाधान आहे. आणि ते मी जोपर्यंत मला शक्य होईल तोपर्यंत करणार आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्व रसिकांना सुद्धा विनंती करतो की बालकवींच्या कवितेतली सौंदर्य स्थळं जर बघायची असतील तर एकदा त्यांच्या जन्मगावी म्हणजे धरणगावला भेट द्या. आणि धरणगावला आलात तर धरणगाव पासून जवळच बादली आहे, जळगाव पासून काही किलोमीटरच्या अंतरावर, तिथेही भेट द्या. आणि या महान कवीचं जन्मगाव आणि त्यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला ते गाव, या दोन्ही गावांना भेटी देण्याचा प्रयत्न जर तुम्हाला करता आला तर करावा. कारण आपल्या माणसाचं महत्व आपणच जपलं पाहिजे, आपल्या माणसाची महती आपणच इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तसं तर बालकवी इतके मोठे आहेत की आपण काही फार मोठं काम करतोय असं नाही, परंतु या जगामध्ये असेही काही लोक आहेत की आमच्याच गावात काही लोकांना जर विचारलं की बालकवींचा संदर्भ काय, तर त्यांना ते सांगता येत नाही. अर्थात हा त्यांचा दोष आहे असं मी मानत नाही, कारण त्यांचा त्यांच्याशी शब्दाशः काही संपर्क आलेला नाही, संबंध आला नाही कोणत्याही अर्थाने, म्हणून ते त्यांचं अज्ञान असावं. परंतु ज्याला ते माहिती आहे त्याने मात्र ते इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून या अर्थाने सुद्धा मला आपलं जे AVM फिल्म्स अँड प्रोडक्शन आहे याचे सुद्धा खूप आभार मानावेसे वाटतात. त्या अशासाठी की मी या निमित्ताने माझं साहित्यातलं आराध्य दैवत बालकवींच्या स्मृती
या निमित्ताने जाणवू शकलो. आणि तुमच्या माहितीसाठी मी फक्त 2 मिनिटं घेतो. तर बालकवींच्या या सगळ्या स्मृती जतन व्हाव्या, बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना इथं बालकवींचं काहीतरी शाश्वत स्मारक बघायला मिळावं म्हणून आम्ही गेल्या 25 वर्षापासून धडपड करतोय. साहित्य कला मंच ही संस्था, आज मी सध्या साहित्य कला मंच या संस्थेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा तुमच्या समोर बोलतो आहे. तर आम्ही एक संकल्पना मांडली होती आणि त्या संकल्पनेनुसार ज्याप्रमाणे केशवसुतांचं स्मारक आहे, ज्याप्रमाणे आचार्य अत्रेंचं स्मारक आहे, तसं बालकवींचंही स्मारक व्हावं. बहिणाबाईंचं स्मारक जळगावला होतच आहे. त्याच धर्तीने धरणगावामध्ये सुद्धा शासनाने बालकवींचं स्मारक व्हावं यासाठी तत्वतः मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी शासनाने आम्हाला 2 एकर जागा पण दिलेली आहे. त्या 2 एकर जागावरती कंपाऊंड वॉल बांधलं गेलेलं आहे, ज्याला आदमाशे 50 लाख रुपयापर्यंतचा खर्च आलेला आहे. आणि गुलाबराव देवकर या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी 5.5 कोटी रुपयाचं स्मारकाचा आराखडा तयार केलेला होता. परंतु दुर्दैवाने त्यांचं सरकार बदललं आणि नवीन सरकार आलं. त्या नवीन सरकारामध्ये सुद्धा आमच्या सुदैवाने आमच्याच तालुक्याचे आमदार गुलाबराव पाटील हे आता आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि म्हणून आम्ही हक्काने आमदार गुलाबराव पाटील यांना सांगितलं की भाऊ, हे अजरामर स्मारक तुमच्याच कारकिर्दीत घडावं. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की त्यांनी या स्मारकाला गती देण्यासाठी नवीन या स्मारकाचा आराखडा पुन्हा तयार केला. आणि आता हे 5.5 कोटी रुपयाचं जे स्मारक होणार होतं ते आता 13 कोटी रुपयापर्यंत याचा खर्च वाढलेला आहे. आणि नजीकच्या काळामध्ये आपल्याला बालकवींचं स्मारक झालेलं बघायला मिळेल. या ठिकाणी एक नाट्यगृह आम्ही बांधणार आहोत, त्या ठिकाणी वाचनालय असेल, त्या ठिकाणी एक औदुंबर लावण्याचा प्रयत्न असेल, शक्य झालं तर आम्ही त्या ठिकाणी एक असेंब्ली हॉल तयार करणार आहोत. किंवा बाहेर गावावरून काही लोक या ठिकाणी भेटी द्यायला येतात तर त्यांची निवासाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकेल असं होईल. सुंदर असा बगीचा तयार केला जाईल. बालकवींना अभिप्रेत असलेला निसर्ग त्या ठिकाणी दाखवता येईल. आणि मला खात्री आहे की आमच्या जिल्ह्याचे तडफदार नेतृत्व असलेले पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आणि त्यांना तितक्याच तोलामोलाने साथ देणारे त्यांचे सन्मित्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ हे स्मारकासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच आमचा नगराध्यक्ष, मला सांगायला अभिमान वाटतो की तो माझा विद्यार्थीच आहे, निलेश चौधरी. तर या तिघांनी एक संकल्प केलेला आहे आणि या संकल्पातून या धरणगाव नगरीमध्ये एक भव्य दिव्य असं बालकवींचं स्मारक आकाराला येईल. आणि मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तो दिन लवकर यावा, तो सुदिन ठरावा. या निमित्ताने मला या ठिकाणी बोलावलं, मला माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शिवाजी सर उज्जैनकर यांचे आभार मानतो. आणि